नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता ह्या टायमाला माझं सगळं आवरलंय घरातलं आणि मी नाश्त्याला बसले. सकाळी फक्त मी ती पावडर करून ठेवली वेट लॉसची ती, आणि त्याच्यात आपला आवळाची पावडर करून ठेवलेली ना, आवळा बीट ती पावडर घेत असते. आणि रात्री भिजत घातलेले बदाम ते सकाळी खात असते. आणि नाश्त्याला आता सध्या हे लाडू केले ते ना, तर तेच लाडू खाते. आणि एक एवढा कप आहे ना, तेवढा कप दूध पिते. हा असा नाश्ता असतो, तो पण 9:30-10च्या दरम्यान मी करत असते, जसा टाइम भेटेल तसा. आणि हे मला जरा इझी वाटतं, कारण काय होतं, सकाळी सकाळी जरा गडबड गडबड असते ना. रुजूचा टिफिन, घरातला आवरा, आणि मग परत सईला शाळेत घेऊन जायला लागतं ना. परत रिटर्न मी घरी येत असते, डायरेक्ट तिची शाळा सुटते ना तेव्हा 12:30-1:30च्या दरम्यान डायरेक्ट घरी येत असते. आणि मग नंतर ना कंटाळा पण येतो बाकीची कामं आवरायला वगैरे, थोडंफार काही राहिलं असलं ना तर ते करायला पण. म्हणून मग आलं का डायरेक्ट जेवण. आणि मग त्याच्यामुळे सकाळचं फक्त लाईट पटकन काहीतरी खावं म्हणून हे लाडू किंवा दूध हे जरा बरं पडतं, म्हणून मग मी हेच सध्या नाश्ता आहे. आणि कधी कधी लाडू नसून तर फक्त दूध पिऊन पण जाते. तसं पण काय नसतं, दूध जरी पिले ना तरी मी दुपारपर्यंत दुधावरती राहू शकते, एवढं आहे. आणि थोडंफार काही ना काही खाणं होतच. आणि कधी कधी जरी पटकन आवरलं काय असं खाण्याजोगं, तर मी खात पण असते. काय असं नेहमीच दूध पिते असं पण नाही. आणि मग नंतर माझं आवरल्यावरती मृदूला आता सध्या काय होतंय, तेल आहे ना गोठतं जरा, तर त्याच्यामुळे मग ते गॅसवरती मी थोडस गरम केलं. आणि याच्या ना डोक्याला एक दिवस जरी तेल नाही ना लावलं तर असं एकदम एक करली केस ना, अशी मेंढरांसारखी केस दिसतात. असं वाटतं त्याने आंघोळच केली नाही, पार असे केस दिसतात. आणि तेल लावलं ना एकदम मस्त चकाचक अशी ना, बघच होतं, एकदम काळीभोर केस दिसतात त्याचे आणि मस्त दिसतात त्याचे. आणि तो आता सध्या भाषणाची तयारी चालली त्याची. तर बघा आता कसं भाषण करतोय तो. तिरंगा है आपली शान, आपला भारत जगात मान. विसरू नका त्या विराटला, विसरू नका त्या विराटला, आणि देशासाठी दिले प्राण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्रांश निलेश शेंडे. आज 15 ऑगस्ट आहे. बाय मम्मी इथे ना डॉक्टर का गेली. डॉक्टर का आणि यांचं आता सध्या असं ठरलेलं आहे, शाळा सुटली का काही ना काही खेळायचं असतं. आणि शाळेच्या बाहेर घसरगुंडी किंवा इकडे हे खेळ, बाकीचे दुसरीकडे पण थोडंफार काही ना काही असतं खेळायचं. तिला खेळतात. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. 6 वाजले. आणि दुपारी शाळेतून आल्यावरती सईला जरा वेळ तिथं खेळवलं. आणि मग नंतर घरी आली, ती झोपली. बाकीची कामं होती ती मी आवरली. आता उठली. ऋतू पण शाळेतून आले, म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करा. 2-3 दिवस झाले लॉंग व्हिडिओ नाही आला, शॉर्टच टाकतीये. तर आज म्हटलं करा सुरुवात. आणि तुम्हाला दाखवते, नळ बसवलाय आपण नवीन. तर बघा हा, पण त्याला सध्या पाणी नाहीये, कॉक बंद करून ठेवलाय. नवीन बसवलाय त्या दिवशीच. आणि बाथरूममध्ये तो एक प्रॉब्लेम झाला. काय झालंय, त्या स्टाईल आहेत ना, त्या स्टाईलच्या आतून पाणी गळतंय, लीक होते. कसं काय काय माहिती. काल ते प्लंबरवाले आले होते, त्यांनी बघितलं, म्हटले आज किंवा उद्या येऊ. आणि बघा ऋतूचं भाषण चाललंय. तर म्हटले ते करून घेऊयात. तर बघू आता उद्या येणार आहे म्हटले. आणि त्यात मी एवढा मोठा एक घोळ घातला. काय होतंय, तर तिथं लीक होतं बाथरूममध्ये. तेव्हा म्हटलं कॉक बंद करा. तर कॉक बंद केला दुपारी मी शाळेतून आल्यावरती. म्हटलं ते पाणी थोडंसं तरी हे होईल. आणि आत्ता परत कॉक चालू करायला गेले. म्हटलं फ्रेश व्हावं, तर नळाला पाणीच नाही. तर म्हटलं चला कॉक चालू करते. तर तुम्हाला मी दाखवते काय झालं ते. इकडं मागं कॉक आहे पहा. इथं आले कॉक चालू करायला. अशी कामं वाढतात. आणि हे बघा डायरेक्ट हातातच चालत तुटून हे असं. तर आता मला काही कळानीच प्रॉब्लेम काय झालाय. तो कॉक आहे ना चालू होऊन
म्हणजे हा जर चालू झाला असता मग तुटला असताना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आहे ना मी तो असा फक्त फिरवायलाच गेले, म्हटलं बघूया, तर लगेच तुटला. फार 1 सेकंदाच्या आत तो तुटून गेला. आणि आता मस्त म्हणजे बराच वेळ मी ट्राय करत होते, पोरांना पण बोलवलं पण ते काही कोणाच्याने होतच नाही. म्हणतात सगळं हे बदलायला लागेल, कोण म्हणते काय. यांना फोन करते, यांचा फोन पण ते उचलत नाही, कदाचित कामात असतील. पण आता मला एवढं टेन्शन आले ना. आता सध्या टॉयलेट, बाथरूम आणि बेसिंग हे दोन्ही पण पाणी बंद आहे. तसं तिथं काही एवढं नाही, आता सकाळचं आंघोळीला लागणार आहे. पण आता काय माहिती काय होते. हा बसला तर ठीक आहे, असं होतं तिथं. बघू म्हटलं, पकडे नाही ना ते, फिरून जर जमलं तर जमल. तर बघितलं हे असं झालंय. आता याच्यावर काय करावं, माझं पार डोकं चालत नाही. ते जर लवकर बरं झालं म्हणजे काम झालं तर ठीक आहे. वाड्या पकडीने जर झालं ना तर मी म्हटलं हे आले ना तर यांना म्हणून पकडीने फिरून पहा. ॲक्च्युली ते काय झालं, बरेच वर्ष झालं तो कॉक काही चालू बंद केलाच नाही, जाग्यावरच होता तसंच ना. मग आज काय झालं, ते उन्हाने जरा तापून वगैरे, सकाळी मी गेले ना बंद करायला म्हणजे दुपारी, तर तेव्हा तो झाला बंद. पण आता चालू करायला गेले तर अजिबात चालू झाल्यावर फुटला असता बरं झालं असतं. हे असे घोटाळे होत राहतात माहिती का. तर काय माहिती काय होतंय. आता यांचं मला बोलणंच खायला लागलं. तर बघ, होतं असं कधी कधी, असे प्रॉब्लेम झाल्याशिवाय आपल्याला पण सुचत नाही कधी कधी. तर चला, मी ना बरेच दिवस झाले तुम्हाला म्हटलं, ते धोंड्याला ना आईने मला जोडव्या घेतलेलं, तुम्हाला दाखवीन दुपारी असंच कपाटात बघितलं, म्हटलं अरे तुम्हाला दाखवलंच नाही वाटतं ना मागं पण. तर म्हटलं चला आज दाखवूया, बरेच दिवस म्हटलं दाखवीन तेव्हाच म्हटले होते. पण मी नंतर विसरले. मला जोडव्या आणि ऋतूला चेन आणि सईला ते पायातले वाळे घेतले होते. तर तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. बरं नको खाऊ. तर हे पहा, असे माझे ना अगोदरचे आहे ना ते जरा फॅन्सी आहेत ना. तर हे मी आपल्या असेच आवडीने घेतले. त्याला काय बोलतो आपण, डबलची का काहीतरी असं, ती ह्या अशा आहेत, अशा डिझाईनच्या. अजून फक्त पायाला लावले तेव्हा शूट करताना आणले तेव्हा, परत काय असून म्हणजे घातले नाही ते असे प्रॉपर पायामध्ये. हे अशा जोडव्या. आणि ही ऋतूची चेन त्यांनी वापरली बरं का बरेच दिवस. आत्ता काय झालं मध्ये, आता 15-1 दिवस झाले असतील तेव्हा ना, हे हुक आहे का, हे इथंच आहे का असं हे झालंय, तडा काय म्हणतो आपण, असं तुटलंय कुठं, एका साईडला कुठंतरी ना तुटलंय ते. हा इथे दिसलं ना, हा बघा, हे इथं हे ना असं, म्हणजे त्याचा तुकडा पडलाय. नाही तर मग बाकी व्यवस्थित आहे. उलट त्याला मी म्हटलं की रोज बरी पडण घालायला काय. बघा आता हे जोडवेन हे म्हणजे महिन्यात किती काळी झाली, कारण त्याच्या अंगामध्ये हिटच तेवढी आहे. तर तेवढं एकदा रिपेअर करून आणते मी, म्हणजे मग कसं त्याला डेलीला घालता येईल. आणि जोडव्या माझ्या अजून चांगल्याच आहेत. आता बघू कधी योग्य होते. आणि जुन्या जोडव्या तुम्हाला दाखवते 1 मिनिट. पायातल्या आणि पायातल्या ज्या आहेत ना त्या बघा, ह्या अशा आहेत, अशा फॅन्सी आहेत जरा, अशाच वापरते मी नेहमी. इकडं पण हे असं. तर म्हटलं ह्यावेळी थोड्याशा तशा घेऊया म्हणून. आणि नख वाढलेली पायाची, तुम्ही म्हणशाल नख वाढले तर थोडंसं इग्नोर करा, असो वाढतात नख माझी. ह्यावेळीच वाढवलेत जरा पायाची. आता नीलपेंट लावल्यावर छान वाटतात म्हणून. तर ह्या जुन्या अशा आहेत. आणि हे पहा, असं अशी डिझाईन आहे. जवळून दाखवतो मी तुम्हाला बघा, अशी मस्त आहे. जरा म्हटलं चला, आईचं चाललं होतं माझ्या दरवेळी तशा वापरते, ह्यावेळी जरा अशा घे म्हणून. अशा. आणि कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आवडल्या का तुम्हाला. आणि सई क्रीम रोल खाते, तर सईचे बघा हे वाळे आहेत ना पायात, नॉर्मल जे असतात, हे जे केलेले लगेच पाय पुढे केले बघा. अगो बाय, हे निघलं का इथून. ओके, हे असे आहेत असे. आता महिना होऊन गेला ना, 1-2 महिने झाले. काय मोठे पडून जात होते ना. ओके. खा तेवढं क्रीम रोल. तिला दिले तिच्या माऊनी, खात तर नाही, फक्त त्यातली क्रीम खाली ना. आणि इकडं बघा आपलं भाषण कुठे, ऋतूची तयारी चालू आहे भाषणाची.
पाठांतर करतोय. बघू आता मॅडम काय म्हणतात ते. बऱ्याच मुलांचं घेणार, त्याच्यातून 1-2 सिलेक्ट करतील. आणि यांनी आज सुरुवात केली, एवढे दिवस सांगितलं नाही ना. आता किती दिवस राहिले, ते 10 तारखेला त्यांच्या शाळेत प्रॅक्टिस आहे. अगोदरच सांगायचं तेव्हाच पाठांतर केली असं. सकाळ धरून करतोय आता एवढं आहे. त्याच्या बाबांनी दिलंय रात्री लिहून. बघा आमच्या यांचं अक्षर मस्त आहे बरं का, पण माझं नाही एवढं चांगलं. तर कर. आणि इथं आता जेवण वगैरे केलं, घरातलं सगळं काम आवरलं आणि बेसिंगला पाणी आलं फायनली. तर यांनी ना आल्या आल्या लगेच पकड घेतली आणि ते पकडीने फिरवलं. तर झालं ते व्यवस्थित. लगेच सगळ्या नळांना पाणी आलं आणि मुलं आणि आम्ही लई खुश झालो. ऋतू तर पळतच सुटला की अरे पाणी आलं. कारण ना टॉयलेटला सुद्धा त्याला जाता येत नव्हतं. म्हणजे इकडं होतं पाणी, पण ते बादली भरून नाही वगैरे असं. तसं थोडा वेळच काय, आता हे 2 तासात लगेच आलेच होते. त्याच्यामुळं पण तेच पाणी आलं ते बरं झालं. म्हटलं चला. आणि मग आता सगळं आवरलं. आता फ्रेश होते मी. आणि संध्याकाळचं शक्यतो फेस वॉश मी यूज नाही करत, फक्त जस्ट पाणीच तोंडाला मारते. काय होतं 2 टाइम नाही बरं का. पहिलं मध्ये मध्ये मी 2 टाइम यूज करायची, पण आता 2-3 महिने झाले शक्यतो सवसांचा जे एक टाइम असतो ना आपला 5-6च्या दरम्यान, तेव्हा पण मग मी एकदा तोंडावरती पाणी मारत असते. आणि परत ह्या टायमाला पण मग असं वाटतं की काय म्हणजे फेसवॉशची एकच टाइम गरज आहे, म्हणून मग एकच टाइम मी सकाळचाच यूज करते. आणि आता मी फ्रेश झालीये. आता मॉइश्चरायझर वगैरे लावते जराशी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.